हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK SC स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा पेपर. पहिली न्यूज काय होती की प्रिपेअरिंग इंडिया फॉर अ ट्रू इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर रायटरचं काय म्हणणं आहे की आपली जी कंट्री आहे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये कंट्रीमध्ये इनोव्हेशनची आहे ती सर्वात जास्त कमी आहे. म्हणजे आपल्याकडं पॉप्युलेशन आहे, त्याच्यामध्ये स्किल्स आहेत, त्याच्यानंतर एज्युकेशन आहे, त्याच्यानंतर म्हणजे डिमांड आहे, सगळं आहे, सप्लाय. पण आपली जी सगळ्यात मेन जी गोष्ट मिसिंग आहे आपल्या इकॉनॉमीमध्ये ती म्हणजे ती काय आहे? इनोव्हेशन. आणि ही जी इनोव्हेशन आहे त्याच्यामुळे जे इंडिया आहे ते येणाऱ्या काळामध्ये नॉर्मली आपण पाहतो की इंडिया जे आहे ते नेहमी कोणाला कोणातरी फॉलो करतो, दुसऱ्याची टेक्नॉलॉजी फॉलो करतोय. त्याच्यानंतर आत्ताच्या काळात सुद्धा आपण टेक्नॉलॉजीवर तेवढा भर देत नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा आपण काय होणार आहे, आपण फॉलोच करणार आहे. या पद्धतीचं रायटरचं म्हणणं आहे. बरं त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की इंडियामध्ये जी काही रिसर्च होती, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इनोव्हेशन जे काही होतं, त्याच्यामध्ये सुद्धा मेजर रोल जो आहे तो फक्त गव्हर्नमेंटचा. प्रायव्हेट सेक्टर जे आहे ते R&D मध्ये जातच नाहीये. त्याच्यानंतर जसं आपल्याला माहिती आहे की आपले जे कॉमर्स मिनिस्टर होते पियुष गोयल, त्यांनी सुद्धा म्हणलं होतं की आपले जे स्टार्टअप्स वगैरे आहेत, युनिकॉर्न वगैरे आहेत, मेजर कंपनीज आहेत, ते पण कोणत्या ह्याच्यावरती काम करतात, ते डिलिव्हरी सिस्टम्स वरती जास्त काम करतायत. Swiggy झालं, Zomato झालं, त्याच्यानंतर Zepto वगैरे जे ॲप्स आहेत, म्हणजे 10 मिनिट डिलिव्हरी, कोण त्याच्यापेक्षा जास्त लवकर डिलिव्हरी करेल ह्याच्यावरती जास्त काम करतायत. इनोव्हेशनवरती काम नाही करत आहे. म्हणजे स्वतःचं एआय पोर्टल सुरू केलं, कोणती टेक्नॉलॉजी केली, सेमीकंडक्टरच्या बाबतीत, चिप मेकिंगच्या बाबतीत काही केलं, ह्याच्याबद्दल इनोव्हेशन भारतामध्ये ते होत नाहीये. प्रायव्हेट सेक्टरचा रोल जो आहे तो प्रचंड कमी आहे. तर मग अशा कंडिशनमध्ये इंडियाची इकॉनॉमी जी आहे, म्हणजे ग्लोबल सुपर पॉवर होण्यासाठी जी कंडिशन्स आहे, की इनोव्हेशनमध्ये तुमचं जे इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे ते नाहीये. जे आपल्याला माहिती आहे, की सुपर पॉवर मग कोणती-कोणती आहेत? USA कारण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. ते कंटिन्युअसली R&D करत राहतात. त्याच्यानंतर चायना आहे. ते कंटिन्युअसली R&D करतात. म्हणजे USA जर एआय पोर्टल आलं होतं, ChatGPT आलं होतं, त्याच्यानंतर त्यांच्याकडं लगेच त्यांनी चायनाने सुद्धा स्वतःचं लॉन्च केलं होतं. चायनाकडे स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, Google वगैरे सर्व आहे त्यांच्याकडं. पण इंडिया मात्र याच्यामध्ये मागे पडतो. इंडिया नेहमी दुसऱ्याची जी टेक्नॉलॉजी त्याचा वापर करतो. इंडिया आपली जी कंझ्युमर बेस आहे, मास बेस आहे, त्याचा फायदा घेण्याचा ट्राय करतो. पण तरी पण आपली जी येणाऱ्या काळात जसं आपण म्हणतो, की आपल्याला अ, जो बेस असणार आहे टेक्नॉलॉजीचा, त्याच्यानंतर डेटा सेंटर आपण ट्राय करतो, की आपल्याकडे असावेत. कारण कारण का जेणेकरून आपल्याकडे ऑटोनॉमी असावी. पण जर टेक्नॉलॉजीच आपली असेल, तर त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्याचं टेन्शन नाही राहणार, ऑटोनॉमीचं टेन्शन नाही राहणार. डेटाची प्रायव्हसी जी आहे, ती सुद्धा सिक्युर होणार. मग अशा कंडिशनमध्ये इनोव्हेशन लेड इकॉनॉमी कशी करावी याच्याबद्दल आपल्याला काय-काय माहीत पाहिजे? गव्हर्नमेंट स्कीम्स माहिती पाहिजेत. गव्हर्नमेंटचे काय-काय इनिशिएटिव्हज आहेत. मग त्याच्यानंतर स्टार्टअप इंडिया वगैरे याच्यामध्ये काय-काय प्रोव्हिजन केले जातात अजून, या सगळ्या ज्या गोष्टी त्या माहिती पाहिजे. GS3 मेन्ससाठी हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एसे वगैरे याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा टॉपिक असू शकतो. पुढचा टॉपिक काय होता, की इकॉनॉमिक सर्व्हे प्रॉमिसेस इम्पॅक्ट ऑफ न्यू लेबर कोड्स. इकॉनॉमिक सर्व्हेनी काय-काय प्रॉमिस केलं होतं? त्यांचं म्हणणं होतं, की फॉर्मलायझेशन जे आहे ते जॉब सेक्टरमधलं, ते 60.4% पासून 75.5% पर्यंत जाईल. त्याच्यानंतर 77 लाख जॉब तयार होतील. अनएम्प्लॉयमेंट कमी होईल. फिमेल लेबर फोर्स जे आहे त्याचं पार्टिसिपेशन वाढेल. त्याचं जीडीपी मधलं जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते सुद्धा वाढेल. पण प्रॉब्लेम काय होतं, की आपली जी ओव्हरऑल वर्कफोर्स आहे, त्याच्यातली 80% जी आहे ती इन्फॉर्मल सेक्टरमध्ये आहे. मग आपले जे लेबर कोड्स आहेत, त्याच्यामध्ये जे चेंजेस केले जात आहेत, इकॉनॉमिक सर्व्हिसचे जे प्रॉमिसेस आहेत, ते फुलफिल होत नाही. त्यांचं म्हणणं आहे, की जे लेबर कोड्समधले जे जे इनो जे चेंजेस आहेत, त्याच्यामुळे काय होणार आहे, की आपली वर्कफोर्स फॉर्मल सेक्टरमध्ये येण्याऐवजी ती अजून आणि अजून इन्फॉर्मल सेक्टरमध्ये जाईल. त्याच्यामुळे मग सोशल सिक्युरिटी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा, त्या प्रॉब्लेममध्ये येणार. परत गिग वर्किंग या गोष्टी झाल्या. इन्फॉर्मल सेक्टरमध्ये जास्तीत जास्त पार्टिसिपेशन राहणार. मग जे इकॉनॉमिक सर्व्हेचं जे म्हणणं होतं, मग या सगळ्या गोष्टी तिथं प्रॉब्लेम सुरू होतात. मग आपल्याला इथं माहिती पाहिजे एम्प्लॉयमेंट. आता फक्त एम्प्लॉयमेंट हा टॉपिक नाही तर ऑर्गनाइज्ड, मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर फॉर्मल सेक्टर, इन्फॉर्मल सेक्टर, त्याच्यानंतर गिग वर्किंग, हे जे सगळे टॉपिक आहेत ते आपल्याला मेन्ससाठी महत्त्वाचे असणार आहेत. पुढचा टॉपिक काय होता, की वुमन्स पॉलिटिकल पार्टिसिपेशन इन इंडिया. जसं आपल्याला माहिती आहे, की आपण नारी शक्ती बंधन जे विधेयक होतं ते पास केलं होतं. ज्याच्यातून काय होणार लोकसभामध्ये आणि राज्य विधानसभांमध्ये 33% आरक्षण महिलांना प्रोव्हाईड केलं गेलं होतं. ते कधी होणार आहे? हे जे सेन्सस होणार त्याच्यानंतर डिलिमिटेशन होणार. त्याच्यानंतर ते प्रोव्हाईड केलं जाणार. मग त्याच्याच अराउंड
समजा की वुमन्सचं जे पार्टिसिपेशन आहे इंडियाचं, पॉलिटिकल पार्टिसिपेशन त्याच्याबद्दल लेख होता, की त्यांचं म्हणणं आहे वुमन्सचं जे पार्टिसिपेशन आहे ते वाढत नक्की आहे, पण त्याला सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे कसं झालं होतं की आधी कसं होतं की व्होटिंग करताना सुद्धा त्यांचं पार्टिसिपेशन नव्हतं. आता मेन आणि म्हणजे पुरुष आणि महिला आहेत ते इक्वली येऊन व्होटिंग करतात. आता परत महिलांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम लॉन्च करतात. मग लाडकी बहीण योजना म्हणा, कोणत्या म्हणा. याच्यामुळं काय केलं गेलं की महिला जे मतदार आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी स्कीम्स लॉन्च नक्की केल्या जातात. पण त्याचबरोबर ते त्यांचं जे मतदार आहे, ते स्वतःच्या मताने म्हणजे की स्वतःच्या विचाराने केलेलं मतदार हे जे पर्सेंटेज आहे ते सुद्धा कमी आहे. म्हणजे जे फॅमिलीचं जे मत असणार किंवा फॅमिलीचा जो विचार असणार, कोणाला मतदान करायचं, कोणत्या पक्षाला करायचं, तोच प्रवाह किंवा तेच विचार जे आहेत, ते महिलांना फॉलो करावे लागतात. त्याच्यामुळे ते जे महिला मतदान नक्की करतात, पण त्यांनी ते स्वातंत्र्य नाही की कोणाला करायचं. त्याच्यामध्ये सुद्धा 50% महिलांपर्यंत ते स्वातंत्र्य नाही. त्याच्यानंतर महिलांना व्होट करायचा अधिकार आहे, पण महिलांचं जे पार्टिसिपेशन आहे लोकसभा वगैरेमध्ये, ते पर्सेंटेज पुरुषांच्या तुलनेत प्रचंड कमी आहे. मग त्यांचं पर्सेंटेज वाढतंय नक्की. मग त्यांनी उमेदवार म्हणून असणार, त्यांचा नंबर वाढतोय, पण पुरुषांच्या तुलनेत तो प्रचंड कमी आहे. ह्या बाबतीत काय-काय करायला पाहिजे? याच्याबद्दल तुम्हाला सोसायटीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर एस-एमध्ये तुम्हाला याच्याबद्दल काही डेटा वगैरे आहे, तो कामाला येऊ शकतो. त्यासाठी हा महत्त्वाचा टॉपिक असू शकतो. पुढचा टॉपिक काय होता, की इज इंडिया टेलिंग द यूएस इन इट्स वेस्ट एशिया पॉलिसी. त्याच्यानंतर पुढचे जे टॉपिक्स होते, ते लिंक्ड आहेत एकमेकाला, की मेजरली काय, की यूएसए आणि इस्रायलने जे इराणविरुद्ध वॉर डिक्लेअर केलं होतं, त्यांच्यामध्ये जे वॉर चाललंय, मग अशा कंडिशनमध्ये इंडियाने कोणाची साईड घेतली पाहिजे? इंडियाची जी वेस्ट एशियन पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये इंडियाचा रोल कसा असायला पाहिजे? इंडियासाठी इराण सुद्धा महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलमधले जे देश आहेत, ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. आता इंडियासाठी इराण कशासाठी महत्त्वाचं आहे? इंडियाला चाबार पोर्ट म्हणा, त्याच्यानंतर त्याच्यातून ते अ, इंटरनॅशनल नॉर्थ साउथ कॉरिडॉर जो आहे ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर त्याच्यासाठी, त्याच्यानंतर अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशियाच्या कंट्रीजला जोडण्यासाठी, ग्वादर पोर्टला काउंटर करण्यासाठी, चाबहार पोर्ट आणि इराण बरोबरचे आपले जे कल्चरल टाईज वगैरे होते, जुने हिस्टॉरिकल टाईज, त्याच्यासाठी इराण महत्त्वाचं आहे. पण त्याच्यानंतर मग UAE झालं, सौदी अरेबिया झालं, बाकीचे जे गल्फ कंट्रीज आहेत त्याच्यासाठी एनर्जी झालं, आपला इंडियन डायस्पोरा मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांच्याकडून रेमिटन्सेस मोठ्या प्रमाणात येतात. अशा वेळेस मग इंडियाने साईड कोणाची घेतली पाहिजे? मग रिसेंटली यूएनएससीमध्ये एक रेझोल्यूशन पास झालं होतं, की इराणने जे अटॅक केले होते GCC कंट्रीजवरती, त्याच्या अगेन्स्ट एक रेझोल्यूशन टेबल करण्यात आलं होतं यूएनएससीमध्ये आणि इंडियाने ते को-स्पॉन्सर सुद्धा केलं होतं. आणि इंडियाने इराणच्या अगेन्स्ट वोट केलं होतं याच्यामध्ये, की इराणने जे स्ट्राईक केले होते गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलच्या देशांमध्ये, त्याच्याविरुद्ध इंडियाने स्टान्स घेतला, की या पद्धतीने नाही केलं पाहिजे. आणि ह्याच्यावर एक्सप्लेनेशन देताना इंडियाचं म्हणणं होतं, की मोठ्या प्रमाणात तिथे इंडियन डायस्पोरा राहतो. एनर्जी सप्लायसाठी खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे करावं लागलं. पण त्याचबरोबर त्याच्यावरती क्रिटिसिझम पण असं येतं, की ज्यावेळेस यूएसए आणि इस्रायलने अटॅक केला होता इराणवरती, त्यावेळेस 150 जसं इराणमधल्या एका स्कूलमध्ये अटॅक झाला होता. त्यावेळेस 150 मुलींचा जो अ, म मुलींचा मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर लेबननमध्ये अटॅक झाला होता. त्याच्यामध्ये बरेच लोकं मृत्युमुखी पडले. त्याच्यानंतर जे सुप्रीम लीडर होते इराणचे त्यांचा मृत्यू झाला होता. याच्यावरती इंडियाने कोणत्याही पद्धतीची प्रतिक्रिया दिली नाही, कोणतंही कंडेमनेशन केलं नाही. मग अशा वेळेस असं म्हटलं जातं, की इंडियाने एक सॉफ्ट पॉलिसी घेतली. इंडियाची जी वेस्ट एशियन पॉलिसी ती कुठे ना कुठेतरी हॅम्पर व्हायला लागली इंडिपेंडंट पॉलिसी इंडिया राबवत नाहीये. या पद्धतीचे स्टान्स जे आहे, तो यायला लागलाय. त्याच्यानंतर मग इंडियाचं म्हणणं काय होतं, की जे रिपोर्ट्स येत होते, की इराणनी इंडियन शिप्सला स्टेट ऑफ हॉर्मझमधून जाण्यासाठी परमिशन दिली होती. ती सुद्धा खरी नाहीये. इंडियाचं म्हणणं होतं, की ती प्रीमॅच्युअर रिपोर्ट होती. अजून असं काही झालेलं नाहीये. इराणनी कोणालाही असं सेफ पॅसेज दिलेलं नाहीये. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय माहीत पाहिजे, की इंडियाची वेस्ट एशियन पॉलिसी आपल्याला माहीत पाहिजे. जर इंडिया इराणला सोडून गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलमधले जे देश आहेत, त्यांना जर त्यांच्याबरोबर जर जात असेल, तर मग अशा कंडिशनमध्ये त्या देशांचं जे इम्पोर्टन्स आहे, मग GCC कंट्रीजचं जे आहे, त्यांची प्रीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती क्वेश्चन सुद्धा आला होता, की कोणते-कोणते देश GCCमध्ये येतात. मग GCC कंट्रीजचं इंडियासाठी काय इम्पोर्टन्स आहे, ती माहिती पाहिजे आपल्याला. त्यांच्याकडून आपण काय इम्पोर्ट करतो त्यांच्याकडं, त्यांना आपण काय एक्सपोर्ट करतो, त्या गोष्टी माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर इस्रायलचं इम्पोर्टन्स, यूएसएचं इम्पोर्टन्स या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत आणि हे सुद्धा आपल्याला एक माहीत पाहिजे, की एक विचार म्हणून, की इंडिया खरंच एक इंडिपेंडंट फॉरेन पॉलिसी वापरतोय. अ, स्वतःचे इंटरेस्ट पाहून इंडियाने हा जो टिल्ट आहे त्यांचा GCC कंट्रीजकडे झुकवलाय, इस्रायलकडे झुकवलाय, की कोणाच्या दबावाखाली, एक्सटर्नल दबावाखाली इंडिया असं करतोय.
मग असा जो प्रश्न आहे तुम्हाला आयरला विचारला जाऊ शकतो, की इज इंडियाज फॉरेन पॉलिसी किंवा वेस्ट एशियन पॉलिसी रिअली इंडिपेंडंट ऑर नॉट? पुढे न्यूज काय होती, की पेरेंटल इन्कम अलोन कॅन नॉट सेट क्रिमिलियर स्टेटस. आता आपल्याला माहिती आहे, की ओबीसीला जे आहे ते 27% आरक्षण दिलं गेलेलं आहे. गव्हर्नमेंट जॉब्समध्ये त्याच्यामध्ये. तर त्याच्याबद्दल काय सांगितलंय रिसेंटली, की हे जे 27% आरक्षण आहे त्याच्यामध्ये क्रिमी कन्सेप्ट आहे, की जर तुमचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही ओबीसीच्या क्रिमी लेयरमध्ये येता आणि मग तुम्हाला जे आहे ते या आरक्षणाचा फायदा घेता येणार नाहीये. पण सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे काय, की फक्त 8 लाखाची लिमिट हा जो फक्त इन्कम क्रायटेरिया आहे, तो फक्त इन्कम क्रायटेरिया जो आहे, तो क्रिमी स्टेटस ठरवण्यासाठी पुरेसा नाहीये. जर समजा एखाद्याचं उत्पन्न 5 लाख असेल आणि जर त्यांना जे आहे सोशल जे जर त्यांना सोशल डिस्क्रिमिनेशनला सामोरं जावं लागत नसेल, तर ते क्रिमी लेयरमध्ये येतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर जर तुमची 10 लाख जरी उत्पन्न असेल, जर तुमचं 10 लाख उत्पन्न असेल, पण जर तुम्हाला सोशल डिस्क्रिमिनेशनला सामोरं जावं लागत असेल, तर तुम्ही नॉन क्रिमी लेयरमध्ये येता. त्याचबरोबर जे तुमचे पेरेंट्स वगैरे आहेत, ते कोणता जॉब करतात? त्याच्यानंतर मग तुमचे ग्रुप ए मध्ये येतात, पब्लिक सर्व्हिसेसमध्ये येतात का, आर्मीमध्ये येतात का, सक्सेसफुल प्रोफेशनल, प्रायव्हेट का असेना, पण प्रोफेशनल करियर ते पर्स्यू करतात का? ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर म्हणजे त्या गोष्टी सुद्धा विचारात घेऊन तुमचा क्रिमी स्टेटस जो आहे, तो ठरवला पाहिजे. फक्त आणि फक्त 8 लाखाचे लिमिट जे आहे, त्यांनी नाही केलं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय-काय? मग मंडल कमिशन जे झालं, त्याच्यानंतर 1992 चा जो निर्णय होता, त्याच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे. मंडल कमिशनबद्दल आपल्याला माहीत पाहिजे. क्रिमी जे आहे, ते काय असतं? त्याच्यानंतर मग असा रिझर्व्हेशनबद्दलच्या बाकीच्या ज्या गोष्टी असतात, कुठं-कुठं दिलं जातं. मग त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणते-कोणते आर्टिकल्स त्याच्याशी रिलेटेड आहेत, या गोष्टी झाल्या. मग अजून रिझर्व्हेशन कंटिन्यू करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे आणि मग जर करायला पाहिजे, जसं आपल्याला माहिती की रिझर्व्हेशन नाही कंटिन्यू नाही करायला पाहिजे असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी आवाज होतो. पण तरी पण आपल्याला माहिती की सोशल डिस्क्रिमिनेशन आहे, ते कमी नाही झालं. मग दलितांवर बरेच अत्याचार होतात. त्यांना सोशल डिस्क्रिमिनेशनला सामोरं जावं लागतं. तर त्यांचं लग्न वगैरे जरी असेल, तर त्यांना घोड्यावर बसायला बंदी घातली जाते. ओबीसींना सुद्धा सोशल डिस्क्रिमिनेशनला बऱ्यापैकी सामोरं जावं लागतं. मग अशा कंडिशनमध्ये जर आपल्याला रिझर्व्हेशन कंटिन्यू करायचंय, तर मग त्याला अजून इफेक्टिव्हली कसं आणावं, की जेणेकरून सोशल जो स्टिग्मा आहे, तो सुद्धा दूर होईल. ठीक आहे? तर मग ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला महत्त्वाचं आहे, की मग याच्यामध्ये जी-एस-1 सोसायटीमध्ये विचारलं जाऊ शकतं. पॉलिटीमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, मेन्समध्ये. जसं आपल्याला माहिती आहे, की 31 मेला आपली जी एक्झाम आहे राज्यसेवेची प्रीची, तर त्याच्यासाठी आपण एक 60 डेजची बॅच लॉन्च केली होती, फास्ट ट्रॅक बॅच. ज्याच्यामध्ये तुमचा जो पी-वाय-क्यू बेस कंप्लीट जो सिलेबस आहे, तो कंप्लीट तुमच्याकडून रिव्हिजन प्रॉपरली करून घेतला जाणार आहे. पी-वाय-क्यू हा जो मेन थीम आहे, पी-वाय-क्यू बेस हा सिलेबस कव्हरिंग असणार आहे आणि ही जी बॅच आहे, ती फक्त मुलींसाठी असणार आहे. फक्त आणि फक्त 2,500 मध्ये असणार आहे. आत्तापर्यंत जे लेक्चर्स असतील, ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये भेटतील आणि इथून पुढचे जे लेक्चर असतील, ते तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅटमध्ये भेटतील. त्याच्यामुळे अजून सुद्धा जे काही जे लिमिटेड सीट्स आहेत, त्याच्यासाठी अजून ॲडमिशन चालू आहेत. जर जास्तीत जास्त मुलींनी ॲडमिशन घ्यावं आणि तुमची राज्यसेवेची जी सीट आहे, ती कन्फर्म करावी. थँक यू.